गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटॉन्स. अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन्समध्ये आत्तापर्यंत आपण 4 रिएक्शन पाहिलेले आहेत आणि आज आपण पाहतोय 5 नंबर रिएक्शन, ॲडिशन ऑफ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. आपल्याला काय करायचं आहे, ह्या रिएक्शनमध्ये अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये अमोनियाचे जे काही डेरिव्हेटिव्ह आहेत त्यांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आपण पाहूया. अल्डिहाइड असो किंवा केटॉन असो, त्यामध्ये एक ग्रुप कॉमन आहे. कोणता? कार्बोनिल ग्रुप. दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. जर आपण या कार्बनला एक अल्काइल ग्रुप आणि एक हायड्रोजन जर आपण अटॅच केला तर कोणता कंपाऊंड तयार होईल? अल्डिहाइड तयार होईल. जर आपण ह्या कार्बनला 2 अल्काइल ग्रुप अटॅच केले किंवा 2 अराइल ग्रुप अटॅच केले तर हा कोणता कंपाऊंड तयार होईल? केटॉन तयार होईल. याच्यामध्ये आपण फर्स्ट करतोय अमोनिया डेरिव्हेटिव्हची ॲडिशन. अमोनिया डेरिव्हेटिव्ह लिहितात कसा? आपल्याला माहिती आहे अमोनिया आपण कसं लिहितो? अमोनिया आपण असं लिहितो NH3. ओके, दिस इज अमोनिया. हा अमोनिया आपण असं लिहू शकतो ना? हा अमोनिया आपण असं लिहू शकतोय NH2H. हा आपण अमोनिया असं लिहू शकतोय. एकदम इझी आहे. आता मी काय करतोय, ह्या अमोनियामधला हा एक H रिमूव्ह करतोय आणि त्या ठिकाणी मी काय अटॅच करतोय? Z अटॅच करतोय अँड दिस इज कॉल्ड अमोनिया डेरिव्हेटिव्ह. जर आपण झेडच्या ठिकाणी हायड्रोजन ठेवला, नीट लक्षात ठेवा, जर आपण झेडच्या ठिकाणी हायड्रोजन ठेवला तर काय तयार होईल? अमोनिया तयार होईल. आणि झेडच्या ठिकाणी हायड्रोजन सोडून आपण दुसरा कोणताही ग्रुप जर अटॅच केला तर तो काय तयार होईल? त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार होईल. एकदम इझी आहे ना? अमोनिया म्हणजे काय? जर आपण झेडच्या ठिकाणी हायड्रोजन अटॅच केला तर काय तयार होईल? अमोनिया तयार होईल. आणि जर आपण झेडच्या ठिकाणी हायड्रोजन सोडून दुसरा कोणताही जर आपण ग्रुप अटॅच केला तर तो काय होईल? अमोनिया डेरिव्हेटिव्ह तयार होईल. एकदम इझी आहे. याची ॲडिशन आपल्याला ह्या कार्बोनिल ग्रुपमध्ये करायचे आहे, म्हणजे अल्डिहाइड्समध्ये आणि केटॉनमध्ये आपल्याला करायचा आहे. हा जो NH2Z आहे तो आपण असा लिहू शकतोय HNHZ. हा जो कंपाऊंड आहे, हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपण असं लिहू शकतोय. मला सांगा, हा जो बॉन्ड आहे तो कोणामध्ये आहे? हायड्रोजन आणि नायट्रोजनमध्ये आहे. नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, देअरफॉर इट कॅरीज पार्शल नेगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. रिएक्शन काय होणार आहे? आपण ऑलरेडी हे पाहिलेलंच आहे की हा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आपण कुठे अटॅच करणार? तर हा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आपण अटॅच करणार निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ॲटमला. आणि हा जो निगेटिव्ह पार्ट आहे कोणता? NHZ, हा आपण कुठे अटॅच करणार? पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला. मग ॲडिशन केल्यानंतर आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल? हा कार्बन ॲटम आणि कार्बनच्या ह्या 2 व्हॅलन्सी ॲज इट इज. पुढे हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन अटॅच कुठे केला आपण? ऑक्सिजनला. त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड रिमूव्ह होणार. कोणता बॉन्ड होणार? सिंगल बॉन्ड. आणि इथे काय तयार होईल? OH तयार होईल. हा H ओला अटॅच झाला आहे म्हणजे काय तयार होईल? OH तयार होईल. त्यानंतर हा जो NHZ आहे तो NHZ कुठे अटॅच होईल? कार्बन ॲटमला अटॅच होईल. म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर मिळेल NHZ. पण हे जे आपल्याला स्ट्रक्चर मिळालं आहे हे स्ट्रक्चर कसं आहे? हे स्ट्रक्चर आहे अनस्टेबल. वाय इट इज अनस्टेबल? एकाच कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच आहेत का? एकाच कार्बन ॲटमला 2 हे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच आहेत, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. त्यामुळे हा कसा आहे? अनस्टेबल आहे. आणि अनस्टेबल असल्यामुळं आपल्याला माहिती आहे अनस्टेबल जर असेल तर काय होतं? डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कोणता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार? हा जो H आहे तुम्ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढतोय. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेलं आहे. याच्यामधून काय होणार? डिहायड्रेशन होणार, कारण हा कसा आहे? अनस्टेबल आहे. हाच कंपाऊंड मी इथे लिहिला आहे. नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. तो बॉन्ड इथे शिफ्ट करा. इथे शिफ्ट केल्यामुळे काय होणार? कार्बनची व्हॅलन्सी किती होणार? 5 होणार, डिस्टर्ब होणार. आणि त्यामुळे हा OH काय होणार? हा OH हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडणार. म्हणजे हा OH आणि हा H असा हा काय रिमूव्ह होणार? H2O रिमूव्ह होणार. नीट लक्ष द्या, काय रिमूव्ह होणार आहे? हा H2O रिमूव्ह होणार. प्लस शिल्लक करायला सांगा ह्या 2 कार्बनच्या व्हॅलन्सी C. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला आहे म्हणजे C आणि N मध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. C आणि N मध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. ह्या Nला काय अटॅच आहे? पुढे हा Z अटॅच आहे. Nला पुढे काय अटॅच? हा Z. अँड दिस इज मेन प्रोडक्ट. समजलं सर्वांना? आहे एकदम इझी आहे.
फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा जो अनस्टेबल कंपाऊंड तयार झाला आहे ह्या अनस्टेबल कंपाऊंडमधून फक्त आपल्याला काय रिमूव्ह करायचं आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे. आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केल्यानंतर कार्बन आणि नायट्रोजनमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. एकदम इझी आहे. आता पहा, हा जो आपण अमोनिया घेतला आहे किंवा अमोनिया डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, आपण हा जो अमोनिया घेतला आहे किंवा अमोनिया डेरिव्हेटिव्ह घेतला आहे हा कसा आहे, वीक न्यूक्लियोफाईल आहे. आणि वीक न्यूक्लियोफाईल असल्यामुळं आपल्याला ह्या रेशनमध्ये काय यूज करावं लागतं, ॲसिड यूज करावं लागतं. ह्या रेशनला आपल्याला कॅटलाइज करावं लागतं इन प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड. हे H प्लस म्हणजे काय इंडिकेट करतं, तर H प्लस म्हणजे ॲसिड आहे. समजलं सर्वांना आहे. हां, हे झाली आपली रिएक्शन. मग इथं आपण आयडेट घेऊ शकतो किंवा कीटोन घेऊ शकतो. आणि इथं आपण झेड म्हणजे काय घेऊ शकतो, झेड म्हणजे आपण हायड्रोजन घेऊ शकतो किंवा कुठलाही आपण ग्रुप घेऊ शकतो. किंवा हीच रिएक्शन जर तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायची असेल तर कशी लिहिणार, पहा, ऑर हीच रिएक्शन जर तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायची असेल तर काय लिहायचं, पहा, दिस इज कार्बोनिल ग्रुप. हा आयडेट पण असू शकतो, हा कीटोन पण असू शकतो, प्लस हा आहे अमोनिया आणि अमोनिया डेरिव्हेटिव्ह NH2Z इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड H प्लस, ॲरोवरती H प्लस लिहायला विसरायचं नाही. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड रिमूव्ह का होणार, पहा, ह्या कार्बोनिल ग्रुपमधला ऑक्सिजन आणि ह्या अमोनिया आणि अमोनिया डेरिव्हेटिव्हमधला हा H2. पहा काय रिमूव्ह झालं आहे, H2 रिमूव्ह झालं. एकदम इझी आहे. H2O प्लस शिल्लक करायला, पहा, शिल्लक करायला इथं C, इथे शिल्लक करायला, पहा, हा C. पुढे काय आहे, डबल बॉन्ड. ह्या डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार, N आणि Z अटॅच होणार, N आणि हा पुढे Z. काय तयार झाला, हा प्रोडक्ट तयार झाला. म्हणजे एकतर तुम्ही रेशन असे लिहू शकता किंवा हे असे पण लिहू शकता. तुम्हाला NCERTमध्ये हे असे रेशन दिलेले आहे. NCERTमध्ये तुम्हाला हे रेशन दिलेले आहे इन NCERT. पाहता ह्या रेशनचं आपण काय पाहूया, मेकॅनिझम पाहूया. दी मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. हे मेकॅनिझम बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही आहे. हे मेकॅनिझम बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही आहे. हे मेकॅनिझम JEEसाठी आणि नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये हे मेकॅनिझम कधीही विचारणार नाहीत. पहा मेकॅनिझम काय, पहा, दिस इज कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O. दिस इज कार्बोनिल ग्रुप. पहा ह्या रेशमध्ये आपण काय यूज करतो आहे, ॲसिड यूज करतो आहे H प्लस. आपल्याला माहीत आहे की ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, 2 लोन पेअर असतात. त्यातली एक लोन पेअर काय करेल, ह्या H प्लसवरती अटॅक करेल. म्हणजे काय करेल, पहा, C डबल बॉन्ड O. आता हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन ह्या ओला अटॅच होईल. म्हणजे काय तयार होईल, ते OH तयार होईल. ओची व्हॅलन्सी 3 झाली. हा डबल बॉन्ड आणि हा हायड्रोजन, त्यामुळे ओवरती चार्ज कोण देणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. समलितपर्यंत सर्वांना एकदम इझी आहे. त्यानंतर हा आपला अमोनिया डेरिव्हेटिव्ह. पहा अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण कसं लिहितो आहे, NH2Z. हा अमोनिया पण होऊ शकतो, अमोनिया डेरिव्हेटिव्ह पण होऊ शकतो. आपल्याला माहीत आहे की नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळं हा नायट्रोजन ॲटम काय करेल, या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. म्हणजे काय होणार, ह्या कार्बनमध्ये आणि ह्या नायट्रोजनमध्ये बॉन्ड तयार होणार. मग कार्बनचे व्हॅलन्सी डिस्टर्ब होणार आणि त्यामुळे काय होतं, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यापैकी एक बॉन्ड काय होता, हा ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतो. आणि पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते पुढचं स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीने मिळेल. पहा Cच्या ह्या 2 व्हॅलन्सी C आणि OHमध्ये कोणता बॉन्ड राहील, आता सिंगल बॉन्ड राहील, हा OH. त्यानंतर कार्बन आणि नायट्रोजनमध्ये काय तयार होईल, सिंगल बॉन्ड तयार होईल. पहा N. पहा ह्या Nला काय अटॅच आहे, 2 हायड्रोजन अटॅच आहेत. Nला हे 2 हायड्रोजन आणि पुढे काय अटॅच आहे, हा Z अटॅच आहे. इथे सर्वांच्या लक्षात, पहा इथे नायट्रोजनची व्हॅलन्सी किती झाली सांगा, इथे नायट्रोजनची व्हॅलन्सी किती झाली, 4 झाली. पहा हायड्रोजन 2 अटॅच आहेत, एक हा बॉन्ड आणि एक हा Z. त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता मला सांगा, हा जो NH2 आहे तो NH2 आपण असा लिहू शकतो, NH2 आपण असा लिहू शकतो NHH. नायट्रोजनची व्हॅलन्सी इथं 4 झाली आणि त्यामुळे नायट्रोजन ॲटम काय करेल, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन तो घेईल आणि त्यामुळे तो काय न्यूट्रल होईल. म्हणजे हा जो H प्लस आहे तो H प्लस का होणार, रिमूव्ह होणार. म्हणजे नायट्रोजन ॲटमला हे जे 2 हायड्रोजन ॲटम अटॅच होते त्यातला एक काय होणार, रिमूव्ह होणार ॲज H प्लस. समजता सर्वांना. नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कोण घेणार, नायट्रोजन घेणार. त्यामुळे रिमूव्ह का होणार, हा H प्लस रिमूव्ह होणार. आणि H प्लस रिमूव्ह झाल्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, C. Cच्या ह्या 2 व्हॅलन्सी, Cला इथे काय अटॅच आहे, हा OH. पुढे काय अटॅच आहे सांगा, NHZ. आता इथे काय राहणार सांगा, NHZ राहणार, कारण हा H प्लस रिमूव्ह झाला.
काय तयार झालं सांगा, अनस्टेबल कंपाऊंड तयार झालं ना. हां, दिस इज अनस्टेबल कंपाऊंड, दिस इज अनस्टेबल कंपाऊंड. आणि अनस्टेबल कंपाऊंड आहे त्यामुळे इझिली काय होणार, डिहायड्रेशन होणार. तुम्हाला मी इथं करून दाखवलं होतं बा स्टार्टिंगला डिहायड्रेशन कसं होतं ते. हा OH आणि हा H, हा OH आणि हा H काय होणार, H2 रिमूव्ह होणार. त्यामुळे कार्बन आणि नायट्रोजनमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार ना. इथे काय तयार होणार, C डबल बॉन्ड N, Cच्या ह्या 2 व्हॅलन्स C, पुढे ह्या Nला काय अटॅच होणार, हा हायड्रोजन अटॅच होणार प्लस H2O. अँड दिस इज आवर मेन प्रॉडक्ट. समजले सर्वांना. आता इथून पुढे लक्षात ठेवा, इथे R आणि H अटॅच असला तर तो अल्डिहाइड होईल. इथे जर 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर तो कीटोन तयार होईल. आणि हा जो Z आहे तो Z म्हणजे काय, Z म्हणजे हायड्रोजन पण असू शकतो आणि Z म्हणजे हा दुसरा ग्रुप पण असू शकतो. ते ग्रुप कोणते असतात तेही आपल्याला पाहायचं आहे. इथपर्यंत तुम्ही नोट करा. पहा कोणकोणते अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहेत ते आपण टेबलच्या फॉर्ममध्ये पाहूया. आपल्याला माहीत आहे की अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण रिप्रेझेंट कसं करतो आहे, NH2Z. दिस इज अमोनिया डेरिव्हेटिव्ह NH2Z. तर Z म्हणजे काय, हायड्रोजन पण असू शकतो किंवा तिथे दुसरा कोणताही ग्रुप होऊ शकतो. NH2Z. जर समजा आपण Z म्हणजे हायड्रोजन घेतला, जर आपण Z म्हणजे हायड्रोजन घेतला तर कोणता रिएजंट तयार होईल सांगा, कोणता रिएजंट तयार होणार आहे, NH2H तयार होईल ना इथे. जर आपण ह्या Zच्या ठिकाणी हायड्रोजन घेतला, Zच्या ठिकाणी जर हायड्रोजन घेतला तर काय तयार होईल सांगा, NH2H तयार होणार. एकदम इझी आहे ना, NH2H तयार होणार. अँड दिस इज कॉल्ड अमोनिया, दिस इज कॉल्ड अमोनिया. कोणता कंपाऊंड आहे हा, दिस इज अमोनिया. येथे सर्वांच्या लक्षात अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण असं रिप्रेझेंट करतोय NH2Z. आणि Zच्या ठिकाणी जर तुम्ही हायड्रोजन ठेवला तर हा कंपाऊंड तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड अमोनिया. नायट्रोजनला किती हायड्रोजन अटॅच आहेत, टोटल 3 हायड्रोजन अटॅच आहेत आणि त्यामुळे आपण याला काय म्हणणार, अमोनिया म्हणणार. समजलं सर्वांना. आता जर समजा आपण Zच्या ठिकाणी म्हणजे आपण Zच्या ठिकाणी जर R ठेवला, आपण R म्हणजे काय, अल्काइल ग्रुप. येथे सर्वांच्या लक्षात R म्हणजे काय असतो, अल्काइल ग्रुप. कोणता फॉर्म्युला तयार होईल इथे, फक्त Zच्या ठिकाणी R लिहायचं. फॉर्म्युला कोणता तयार होईल, NH2R तयार होईल, NH2R तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन, दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. समजतंय सर्वांना. RNH2 म्हणजेच काय, तर प्रायमरी अमाइन, 1 डिग्री अमाइन. आता जर समजा आपण Zच्या ठिकाणी इफ Z इज OH, जर आपण Zच्या ठिकाणी OH ग्रुप ठेवला तर कोणता फॉर्म्युला तयार होईल सांगा, NH2OH तयार होणार. NH2OH आणि NH2OHचं नाव आहे हायड्रॉक्झिल अमाइन. दिस इज कॉल्ड हायड्रॉक्झिल अमाइन. हा जो OH आहे, OH म्हणजे काय, हायड्रॉक्झिल आणि त्याला अटॅच आहे NH2, त्यामुळे अमाइन. समजतंय सर्वांना. NH2OH म्हणजेच काय, हायड्रॉक्झिल अमाइन. त्यानंतर जर समजा आपण Zच्या ठिकाणी NH2 ग्रुप ठेवला, आपण Zच्या ठिकाणी जर आपण NH2 ग्रुप ठेवला तर कोणता फॉर्म्युला तयार होईल सांगा, कोणता फॉर्म्युला तयार होणार आहे, NH2. फक्त आपण Zच्या ठिकाणी काय ठेवतोय, हा NH2. अँड दिस इज कॉल्ड हायड्राझाईन, दिस इज कॉल्ड हायड्राझाईन. कोणता कंपाऊंड आहे हा, हायड्राझाईन. समजते सर्वांना. त्यानंतर जर आपण समजा Zच्या ठिकाणी आपण हा ग्रुप ठेवला, NH बेन्झिन रिंग, NH बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग म्हणजे ग्रुप कोणता, फिनाइल ग्रुप आहे. काय तयार होईल मग, कोणता रिएजंट तयार होणार आहे, NH2NH. फक्त Zच्या ठिकाणी हा ठेवायचा आहे. हा NH2 ॲज इट इज राहणार आहे आपला NH2, पुढे हा NH आणि NHला हा काय अटॅच असणार आहे, फिनाइल ग्रुप अटॅच असणार आहे. अँड दिस इज कॉल्ड फिनाइल हायड्राझाईन, दिस इज कॉल्ड फिनाइल हायड्राझाईन, दिस इज कॉल्ड फिनाइल हायड्राझाईन. समजतं का सर्वांना. पण एकदम इझी आहे. पण जर आपण Zच्या ठिकाणी हा NH ग्रुप ठेवला, आपण NH आणि त्याला अटॅच बेन्झिन, तर हा कंपाऊंड तयार होईल, हा रिएजंट तयार होईल NH2NH. ही फिनाइल रिंग आहे आणि त्यामुळे याचं नाव काय, फिनाइल हायड्राझाईन. हायड्रोजन आपल्याला माहिती आहे, NH2 सिंगल बॉन्ड NH2ला काय म्हणतात, हायड्रोजन म्हणतात. याच्यामधला एक H काढा आणि त्या ठिकाणी फिनाइल ग्रुप अटॅच करा, काय तयार होणार, फिनाइल हायड्रोजन तयार होणार. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर सेम स्ट्रक्चर आहे. NHला काय अटॅच करायचं आहे, ही बेन्झिन रिंग अटॅच करायचं आहे. मला सांग याच्यामध्ये फर्स्ट पोझिशन कोणती असेल,
दिस इज फर्स्ट पोझिशन. बेंझिनमध्ये ही असेल फर्स्ट पोझिशन, हे कोणते असेल सेकंड, किंवा ही सेकंड असेल, नो प्रॉब्लेम. ही समजा ही आहे सेकंड पोझिशन, तर सेकंड पोझिशनला काय अटॅच करायचं NO2 आणि 4 नंबरला एक अटॅच करायचा NO2. 1 2 3 4 2 आणि 4ला फक्त काय अटॅच करायचा NO2 ग्रुप अटॅच करायचं. हा जर ग्रुप आपण झेडच्या ठिकाणी ठेवला तर कोणता कंपाऊंड तयार होईल, कोणता रिएजंट तयार होईल NH2 NH. NHला पुढे काय अटॅच आहे, ही बेंझिन अटॅच आहे, आणि 2 आणि 4 पोझिशनला काय अटॅच आहे, 2 आणि 4 पोझिशनला अटॅच आहे NO2 ग्रुप. 2 आणि 4 पोझिशनला काय अटॅच आहे NO2 ग्रुप अटॅच आहे. अँड दिस इज कॉल्ड, याचं नाव काय सांगता येईल, 2 आणि 4ला काय अटॅच आहे, 2 आणि 4ला 2 NO2 ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे नाव लिहिताना काय लिहायचं 2,4 डायनायट्रो. 2ला आणि 4ला नायट्रो ग्रुप अटॅच आहे ना, त्यामुळे काय लिहिलं आपण 2,4 डायनायट्रो, आणि पुढे ॲज इट इज फिनाइल हायड्राझाईन. 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्राझाईन. 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्राझाईन हेच शॉर्टमध्ये असं लिहितात 2,4 DNP. 2,4 DNP. 2,4 DNP म्हणजे काय, तर 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्राझाईन. 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रोजन. इथून पुढे लक्ष ठेवा 2,4 DNP. 2,4 DNP म्हणजे काय असणार 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रोजन. इथे लक्षात. त्यानंतर जर समजा आपण झेडच्या ठिकाणी NHC डबल बॉन्ड O NH2 हा ग्रुप ठेवला तर कोणता रिएजंट तयार होईल, NH2 ॲज इट इज. फक्त आपण झेडच्या ठिकाणी हा ग्रुप अटॅच करतोय, म्हणजे कोणता NHC डबल बॉन्ड O NH2. अँड दिस रिएजंट इज नोन ॲज सेमी कार्बॅझाइड. दिस इज कॉल्ड सेमी कार्बॅझाइड. दिस इज कॉल्ड सेमी कार्बॅझाइड. तर हे आहेत सगळे अमोनिया डेरिव्हेटिव्ह. समजलं सर्वांना, एकदम इझी आहे. जर आपण झेडच्या ठिकाणी H ठेवला तर अमोनिया तयार होईल. झेडच्या ठिकाणी जर आपण R ठेवला तर प्रायमरी अमाइन तयार होईल. झेडच्या ठिकाणी आपण OH ठेवला तर हायड्रॉक्झिल अमाइन तयार होईल. जर आपण झेडच्या ठिकाणी NH2 ग्रुप ठेवला तर हायड्रोजाईन तयार होईल. जर आपण झेडच्या ठिकाणी हा ग्रुप ठेवला NH बेंझिन रिंग तर काय तयार होईल, फिनाइल हायड्रोजाईन तयार होईल. जर आपण झेडच्या ठिकाणी हा ग्रुप अटॅच केला तर काय तयार होईल 2,4 DNP तयार होईल. जर आपण झेडच्या ठिकाणी हा ग्रुप अटॅच केला तर काय तयार होईल सेमी कार्बोहायड्रेट तयार होईल. तर हे होते अमोनिया आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह. समजलं सर्वांना. तर यांची आपल्याला रिएक्शन कोणासोबत करायचे आहे, अल्डिहाइड सोबत करायचे आहे आणि कीटोन सोबत करायचे आहे. फर्स्ट हे नोट करा. आत्ता आपण पाहतोय अमोनिया आणि अमोनिया डेरिव्हेटिव्हची रिएक्शन अल्डिहाइड आणि कीटोनसोबत. आपण हे टेबलच्या फॉर्ममध्ये पाहतोय. याच्यामध्ये आपण 3 कॉलम केलेले आहेत. फर्स्ट इज अल्डिहाइड ऑर कीटोन, सेकंड इज रिएजंट अँड थर्ड इज प्रोडक्ट. आता पहा हा आहे कार्बोनिल ग्रुप. अल्डिहाइड असो किंवा कीटोन असो त्याच्यामध्ये हा काय असणार आहे कार्बोनिल ग्रुप असणार आहे. याचा अल्डिहाइड पण तयार होऊ शकतो, याचा कीटोन पण तयार होऊ शकतो. जर समजा तुम्ही इथे मिथाइल ग्रुप अटॅच केला आणि त्या हायड्रोजन अटॅच केला तर इथेनॉल तयार होईल. जर इथे तुम्ही 2 मिथाइल ग्रुप अटॅच केले तर काय तयार होईल, ॲसिटोन तयार होईल. इथे सर्वांच्या लक्षात. पण रिएक्शन सेमच होणार. अल्डिहाइड असो किंवा कीटोन असो हे अमोनिया आणि अमोनिया डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्यांच्यासोबत रिएक्शन सेम होणार. आता पहा एकदम इझी आहे. ह्या कार्बोनिल ग्रुपमधला हा ऑक्सिजन आणि हा जो अमोनिया आहे दिस इज अमोनिया. रिएजंट कोणता आहे अमोनिया NH2H. NH2H म्हणजेच काय अमोनिया. आत्ताच आपण पाहिलं होतं. फक्त काय रिमूव्ह करायचं आहे, हा ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आहे आणि हा H2 रिमूव्ह करायचा आहे. हा ऑक्सिजन आणि हा H2 रिमूव्ह झाल्यानंतर म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर काय तयार होईल सांगा, हा C डबल बॉन्ड. ह्या डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार हा N आणि पुढे त्याला अटॅच H. N आणि पुढे त्याला काय अटॅच होणार H. हा जो कंपाऊंड तयार झाला आहे ह्या कंपाऊंडचं नाव आहे इमिन. दिस इज कॉल्ड इमिन. नीट लक्ष ठेवा. जर अल्डिहाइड किंवा कीटोन याची रिएक्शन जर अमोनियासोबत झाली तर कोणता कंपाऊंड तयार होतो, इमिन तयार होतो. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इमिन. आता या ठिकाणी तुम्ही अल्काइल ग्रुप अटॅच करू शकताय किंवा हायड्रोजन पण तुम्ही अटॅच करू शकताय. आपण याच्यावरचे 2 क्वेश्चन पाहणार आहे, टेन्शन घेऊ नका. हे एकदम इझी, एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला द्यायला लागले पाहिजे. एकदम शॉर्टमध्ये आहे. फक्त एकाच पेजमध्ये तुम्ही सर्व रिएक्शन्स हे लिहू शकताय. फक्त लक्ष ठेवा इथे अल्डिहाइड पण होऊ शकतो, हा कीटोन पण होऊ शकतो. याची रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होणार, इमिन तयार होणार. इझी. अल्डिहाइड्स
or ketones reacts with ammonia to gives imine. And what is the structure of imine? C double bond NH. This is called imine. Then next, this is aldehyde or ketone reaction करणार सेम. सर्व रिएक्शनमध्ये सेमच रिएक्शन आहे, सर्व रिएक्शन सेम आहेत. फक्त काय करायचं आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे, एकदम इझी. हा ऑक्सिजन आणि हा H2. दिस इज प्रायमरी अमाइन. मला रिएजंटची नावं सांगायची आहेत, मी तर रिएजंटची नावं लिहिलेली नाहीत, पाठीमागं तुम्हाला रिएजंटची सर्व नावं लिहून दिलेली आहेत. RNH2. दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. येस, दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. एकदम इझी रिएक्शन आहे, फक्त वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे. हा ऑक्सिजन आणि हा H2 काय रिमूव्ह झाला? H2 रिमूव्ह झाला. कंपाऊंड कोणता मिळाला? हा C डबल बॉन्ड ॲज इट इज. पुढे ह्या डबल बॉन्डला काय अटॅच होणार? N अटॅच होणार. आता इथे Nला काय अटॅच आहे सांगा? R अटॅच आहे. व्हॉट इज मीन बाय R? R मीन्स एनी अल्काइल ग्रुप. तुम्ही इथं CH3 घेऊ शकताय, CH3NH2 मेथॅलामाइन. R म्हणजे तुम्ही इथाइल ग्रुप घेऊ शकताय, C2H5NH2 इथाइलामाइन. समजलं? म्हणजे हा R मिथाइल, इथाइल, आयसोप्रोपेल कोणता असू शकतो. अँड दिस इज कॉल्ड, हा सुद्धा इमिन आहे, पण हा इमिन कोणता आहे? दिस इज कॉल्ड सबस्टिट्यूटेड. दिस इज कॉल्ड सबस्टिट्यूटेड इमिन. इमिनमध्ये आणि सबस्टिट्यूटेड इमिनमध्ये डिफरन्स आहे. जर अमोनियासोबत रिएक्शन केली तर इमिन तयार होतो, आणि जर प्रायमरी अमाइनसोबत रिएक्शन केली तर सबस्टिट्यूटेड इमिन तयार होतो. अँड दिस सबस्टिट्यूटेड इमिन इज नोन ॲज शिप बेस. दिस इज कॉल्ड शिप बेस. व्हॉट इज मीन बाय शिप बेस? अल्डिहाइड और कीटोन ऑन रिएक्शन विथ प्रायमरी अमाइन गिव्स शिप बेस. एकदम इझी आहे ना. जर तुम्ही अल्डिहाइड घेतला, एनी अल्डिहाइड, एनी केटोन, त्याची रिएक्शन जर तर तुम्ही प्रायमरी अमाइनसोबत केली, RNH2 सोबत जर केली, तर कोणता कंपाऊंड तयार होतो? शिप बेस तयार होतो, सबस्टिट्यूटेड इमिन तयार होतो. शिप बेस हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. नीट 2016मध्ये याच्यावरती क्वेश्चन पण विचारलेला आहे, नीट लक्षात इकडं. त्यानंतर थर्ड रिएक्शन आहे हायड्रॉक्झिल अमाइनसोबत. कोणता रिएजंट हा? दिस इज हायड्रॉक्झिल अमाइन. हायड्रॉक्झिल अमाइन रिएक्शन करणार, अरे सेम रिएक्शन होणार आहे. हा H2 आणि हा O. H2 रिमूव्ह करा, काय राहिले तर C डबल बॉन्ड NOH. एकदम इझी आहे ना. C डबल बॉन्ड N, पुढे हा OH. हा जो कंपाऊंड तयार झाला आहे, ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे? ऑक्झाईम. कंपाऊंडचं नाव काय? ऑक्झाईम. अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट्स विथ हायड्रॉक्झिल अमाइन टू गिव्स ऑक्झाईम. हायड्रॉक्झिल अमाइनसोबत रिएक्शन केल्यानंतर काय तयार होतो? ऑक्झाईम तयार होतो. एकदम इझी. पुढे अल्डिहाइड और कीटोन रिएक्शन विथ हायड्राझाईन. दिस इज कॉल्ड हायड्राझाईन. तुम्हाला रिएजंटचे नावं लक्षात असायला पाहिजेत. दिस इज कॉल्ड हायड्राझाईन. NH2 काय रिमूव्ह होणार? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. कंपाऊंड कोणतं तयार होणार? आता हे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. O आणि हा H2 काय रिमूव्ह झाला? H2O. शिल्लक करायला आपल्याकडे C डबल बॉन्ड N, आणि पुढे या Nला काय अटॅच होणार? हा NH2 अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड हायड्राझोन. दिस इज कॉल्ड हायड्राझोन. दिस इज कॉल्ड हायड्राझोन. हा हायड्राझाईन आहे. रिएक्शन केल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो तो हायड्राझोन आहे, झाईन नाही, इथं झोन. येतं लक्षात? याचं नाव काय? हायड्राझाईन. आणि रिएक्शन केल्यानंतर जो कंपाऊंड तयार होतो तो कोणता आहे? हायड्राझोन. नीट लक्षाकडं. रिएक्शनच्या आधी हायड्राझाईन ZINE, आणि रिएक्शन झाल्यानंतर हायड्राझोन ZONE. समजतं ना? हायड्राझाईन रिएक्शन झाल्यानंतर हायड्राझोन. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट्स विथ फिनाइल हायड्राझाईन. दिस इज कॉल्ड फिनाइल हायड्राझाईन. कंपाऊंड कोणतं तयार होईल मग? आता इथं C डबल बॉन्ड N, पुढे Nला काय अटॅच होणार सांगा? हा H2 आणि हा O रिमूव्ह होणार. ह्या C डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार? Nला पुढे NH, आणि NHला पुढे ही बेन्झीन रिंग. याचं नाव काय असेल आता? तुम्हाला यायला पाहिजे याचं नाव. याचं नाव काय आहे? दिस इज कॉल्ड फिनाइल. दिस इज कॉल्ड फिनाइल हायड्राझोन. दिस इज कॉल्ड फिनाइल हायड्राझोन. रिएक्शनच्या आधी फिनाइल हायड्राझाईन, रिएक्शन झाल्यानंतर फिनाइल हायड्राझोन. फिनाइल हायड्राझोन. अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट्स विथ फिनाइल हायड्राझाईन टू गिव्स फिनाइल हायड्राझोन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट्स विथ, याचं नाव माहिती आहे शॉर्टमध्ये 2,4-DNP लिहिलं होतं आपण. 2,4-डायनायट्रो फिनाइल हायड्राझाईन ZINE. रिएक्शन करणार, हा ऑक्सिजन आणि हा H2 काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल? C डबल बॉन्ड N. पुढे काय? ह्या Nला पुढे काय अटॅच होणार? हा NH, आणि NHला पुढे काय अटॅच होणार? ही बेन्झीन रिंग. ही बेन्झीन रिंग इथे आहे. सेकंड पोझिशनला NO2 आणि 4 पोझिशनला
NO2. याचं नाव काय असेल? दिस इज कॉल्ड 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझाईन. बरोबर लिहिलं का? चुकीचं लिहिलं. काय इथं पाहिजे? हायड्राझोन पाहिजे. 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन. इथे झाईन आहे, रिएक्शनच्या आधी झाईन, रिएक्शन झाल्यानंतर झोन. 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन. इथे सर्वांच्या लक्षात पुढे अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट्स विथ दिस इज काय नाव आहे सांगा बरं याचं? सेमी कार्बॅझाईड. याचं नाव काय? सेमी कार्बॅझाईड. रिएक्शन होईल काय सांगा? तयार होईल C+N. हा O हा H2 रिमूव्ह होणार. Nला पुढे काय अटॅच आहे? NHला पुढे काय अटॅच आहे? NHला पुढे अटॅच आहे C+O आणि पुढे आहे NH2. अँड दिस इज कॉल्ड सेमी कार्बॅझोन. दिस इज कॉल्ड सेमी कार्बॅझोन. आधी काय होता? सेमी कार्बॅझाईड, ZIDE, सेमी कार्बॅझाईड. रिएक्शन झाल्यानंतर अल्डिहाइड आणि कीटोनसोबत काय तयार होतो? झोन तयार होतो, ZONA, सेमी कार्बॅझोन. एकदम इझी आहे ना? तर हे तुम्ही नोट करा. तुम्हाला रिएजंटची प्रॅक्टिस लागेल. पहा 1-2 वेळेस तुम्ही लिहून करा. हे रिएजंट तुमचे ॲटोमॅटिकली पाठ पण होऊन जातील. लक्षात आलं? तर हा टेबल नोट करा. अजून आपण याच्यामध्ये एक पॉईंट लिहूया, एक्स्ट्रा पॉईंट लिहूया आपण. काय तर अल्डिहाइड आणि कीटोनसोबत जर आपण 2,4-DNPची रिएक्शन केली तर हा कंपाऊंड तयार होतो, राईट? 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन. याचा जर तुम्ही कलर पाहिला तर याचा जो कलर आहे तो कलर फक्त लिहून घ्या. कोणता? 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोनचा जो कलर आहे तो कलर कसा आहे? येलो ऑरेंज किंवा रेड. हा कसा आहे? सॉलिडच्या फॉर्ममध्ये, क्रिस्टलाइन सॉलिड. याचा जो कलर आहे तो कलर कसा आहे? येलो ऑरेंज और रेड सॉलिड. समजलं? नोट करा हे. याच्यावरती आपण काही क्वेश्चन सॉल्व करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात. क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज दी ॲक्शन ऑफ फॉलोविंग रिएजंट्स ऑन इथेनॉल. क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज दी ॲक्शन ऑफ फॉलोविंग रिएजंट्स ऑन इथेनॉल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की इथेनॉलची रिएक्शन हायड्रॉक्झिल अमाईनसोबत आणि हायड्रोजाईनसोबत करायची आहे. समजलं सर्वांना? याच्यामध्ये आपण याचा ॲन्सर पाहूया. फर्स्ट ॲन्सर आपल्याला फर्स्ट काय दिलं आहे? हायड्रॉक्झिल अमाईन. ए आहे हायड्रॉक्झिल अमाईन. ए रिएजंट कोणता आहे? हायड्रॉक्झिल अमाईन. आता हायड्रॉक्झिल अमाईनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला इथेनॉलचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. नाव दिलं आपल्याला तर स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. स्ट्रक्चर दिलं, नाव लिहिता आलं पाहिजे. समजलं सर्वांना? इथेनॉल म्हणजे हा अल्डिहाइड आहे. एल आहे ना लास्टला, एल म्हणजे काय? अल्डिहाइड आहे हा. एल अल्डिहाइड. इथ म्हणजे काय? 2 कार्बन असणारा अल्डिहाइड म्हणजे इथेनॉल. एकदम इझी आहे. मग सांग इथेनॉलचं स्ट्रक्चर काय? तर इथेनॉलचं स्ट्रक्चर आहे CH3COOH. दिस इज कॉल्ड इथेनॉल. इथेनॉलची रिएक्शन काय सोबत करायची आहे? हायड्रॉक्झिल अमाईन. हायड्रॉक्झिल अमाईन हा अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे. एकदम इझी आहे ना? झेडच्या ठिकाणी काय ठेवायचा? हायड्रॉक्झिल ग्रुप ठेवायचा. अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण कसं लिहित होतो? तर अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण NH2Z लिहित होतो. झेडच्या ठिकाणी हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच करा. दिस इज कॉल्ड हायड्रॉक्झिल अमाईन. दिस इज कॉल्ड हायड्रॉक्झिल अमाईन. रिएक्शन इज रिव्हर्सिबल इन ॲसिडिक मीडियम. ॲसिडिक मीडियम इथं लिहायला विसरायचं नाही आहे. नीट लक्ष इकडं. तुम्ही कोणताही अमोनिया डेरिव्हेटिव्ह घ्या किंवा अमोनिया घ्या, रिएक्शन रिव्हर्सिबल दाखवायची आणि ॲरोवरती काय लिहायचं? H+ लिहायचं. तर या H+चा मिनिंग काय होतो? H+चा मिनिंग होतो ॲसिडिक मीडियम. आठवतं का? आपण मेकॅनिझममध्ये H+ आपण यूज करून मग पुढे आपण मेकॅनिझम पुढे लिहिलं होतं. येतं सर्वांच्या लक्षात? आता एकदम इझी आहे. काय रिमूव्ह होणार? हा ऑक्सिजन आणि हा H2. काय रिमूव्ह झाला? हा H2 रिमूव्ह झाला ना? H2O रिमूव्ह झाला. H2O प्लस शिल्लक करायला सांगा. शिल्लक करायला CH3CH. इथे करायला डबल बॉन्ड N. C डबल बॉन्ड पुढे N आणि Nला काय अटॅच आहे?
OH हीच रिएक्शन आपण केली होतं ना टेबलमध्ये. फक्त काय होतं इथे CH3 नव्हता आणि हायड्रोजन नव्हता, तिथे CH3 नव्हता, H नव्हता, फक्त कार्बोनिल ग्रुप होता आणि त्याची रिएक्शन आपण हायड्रोक्सिल अमाइनसोबत केली होती. आणि कोणता प्रोडक्ट तयार झाला होता? प्रोडक्टचं नाव काय होतं? ऑक्झाईम होतं. प्रोडक्टचं नाव काय होतं? ऑक्झाईम होतं. फक्त CH3 आणि H नव्हता, बाकीचं हे स्ट्रक्चर तुम्ही तिथं लिहिलेलं होतं. दिस इज कॉल्ड ऑक्झाईम. कोणतं ऑक्झाईम? आपण रिएक्शन कशानं स्टार्ट केलं? इथॅनलनं. म्हणजे काय तयार होणार? इथॅनल ऑक्झाईम. दिस इज कॉल्ड इथॅनल ऑक्झाईम. एकदम इझी आहे ना. त्यानंतर बी आहे हायड्रोजन. इथॅनलची रिएक्शन कशासोबत करायचे आहे? हायड्रोजनसोबत करायचे आहे. इथॅनल म्हणजे काय? तर हे स्ट्रक्चर आहे इथॅनल म्हणजे CH3CH डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O प्लस दिस इज कॉल्ड इथॅनल. इथॅनल प्लस काय करायचं आहे? हायड्रोजनसोबत रिएक्शन करायचे. मला सांग हायड्रोजनचं स्ट्रक्चर काय? दिस इज अमोनिया डेरिव्हेटिव्ह झेडच्या ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच करायचा? NH2 ग्रुप अटॅच करायचा. अँड दिस इज कॉल्ड हायड्रोजाईन. इन ॲसिडिक मीडियम लिहायला विसरायचं नाही, अजिबात विसरायचं नाही. ॲसिडिक मीडियम लिहायला रिएक्शन काय होणार आहे? एकदम इझी आहे. इथेनॉलचा ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा हा H2 काय रिमूव्ह होणार? हा H2 रिमूव्ह होणार ना. H2O एकदम इझी रिएक्शन्स आहेत. H2O प्लस शिल्लक करायला येतं CH3CH डबल बॉन्ड C डबल बॉन्ड पुढे काय आहे? N आणि पुढे अटॅच आहे NH2 हा जो कंपाऊंड तयार झाला आहे तो कंपाऊंड कोणता आहे? हायड्राझोन. आठवतंय? ZONA हायड्राझोन. कोणता हायड्राझोन? रिएक्शन आपण स्टार्ट कशाने केलं आहे? इथॅनलनं. त्यामुळे इथे काय तयार होणार? इथॅनल हायड्राझोन. इथे काय आहे? रिएक्शनच्या आधी जाईन आणि रिएक्शन झाल्यानंतर झोन. एकदम इझी आहे. इथॅनल रिएक्ट्स विथ हायड्रोजाईन इन ॲसिडिक मीडियम टू गिव्ह इथॅनल हायड्रोजन. समजलं क्वेश्चन काय होता आणि त्याचं आन्सर काय होतं? अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 2 मार्काला विचारू शकतात. जर 3 रिएजंट दिले तर 3 मार्कला, 2 रिएजंट दिले तर 2 मार्कला. पण तुम्हाला रिएजंटचे स्ट्रक्चर्स करेक्ट काढता आले पाहिजेत. इथं तुम्हाला काय दिलेत? रिएजंटचे नावं दिलेत. तुम्हाला रिएजंटचं जर नाव दिलं तर स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. समजलं सर्वांना? नोट करा हे. क्वेश्चन नंबर 2. अशा टाईपचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारतात एक्झाममध्ये. क्वेश्चन काय आहे? ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ सेमी कार्बॅझोन ऑफ सायक्लोहेक्झॅनोन अँड सेकंड इज 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन ऑफ बेन्झाल्डेड. अशा टाईपचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन थिअरी एक्झाममध्ये विचारू शकतात. याचा ॲन्सर काय? तुम्हाला काय विचारलं आहे? ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ सेमी कार्बॅझोन ऑफ सायक्लोहेक्झॅनोन. क्वेश्चनचा मिनिंग समजला? तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे? फक्त स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. कशाचं? सेमी कार्बॅझोन ऑफ सायक्लोहेक्झॅनोन. मग आता हे तुम्हाला माहीत पाहिजे. हा आपल्याला कंपाऊंड कोणता दिला आहे? सायक्लोहेक्झॅनोन म्हणजे केटोन दिला आहे. ONA आहे म्हणजे केटोन दिला आहे. आणि सायक्लोहेक्झॅनोनचा तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे? सेमी कार्बॅझोन. मग मला सांगा सेमी कार्बॅझोन कसा तयार होतो? सेमी कार्बॅझोन तयार होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सेमी कार्बोहायड्रेटसोबत रिएक्शन करावं लागेल. मग सेमी कार्बोहायड्रेटचं स्ट्रक्चर काय? त्याचे रिएक्शन करा तुम्ही सायक्लोहेक्झॅनोनसोबत. आता आपल्याला माहिती आहे सायक्लोहेक्झॅनोनचं स्ट्रक्चर काय? तर सायक्लोहेक्झॅनोन दिस इज सायक्लोहेक्झेन. समजतं का सर्वांना? दिस इज सायक्लोहेक्झेन. याला डबल बॉन्ड O अटॅच करा अँड दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झॅनोन. दिस इज सायक्लोहेक्झॅनोन. सेमी कार्बॅझोन तुम्हाला तयार करायचं आहे. सेमी कार्बॅझोन तयार करण्यासाठी तुम्हाला रिएक्शन करावं लागेल सेमी कार्बोहायड्रेटसोबत. सेमी कार्बोहायड्रेटचं स्ट्रक्चर काय? दिस इज NH2 आणि झेडच्या ठिकाणी काय अटॅच करायचं? झेडच्या ठिकाणी अटॅच करायचं NHC डबल बॉन्ड O NH2. दिस इज कॉल्ड सेमी कार्बोहायड्रेट. and this is called cyclohexanone. त्यामुळे तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. यासाठी IUPAC नेम आणि कॉमन नेम इम्पॉर्टंट असतं. जे आपण स्टार्टिंगला लिहितो ना कॉमन नेम आणि IUPAC नेम ते इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला कॉमन नेम IUPAC नेम समजलं तर आपण स्ट्रक्चर दिलं तर आपण IUPAC नेम लिहू शकतो, कॉमन नेम लिहू शकतो. जर आपल्याला कॉमन नेम दिलं IUPAC नेम दिलं तर आपण ते स्ट्रक्चर काढू शकतो. त्यामुळे स्टार्टिंग कोणत्याही टॉपिकची इम्पॉर्टंट असते.
त्यातल्या त्यात आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तर IUPAC आणि कॉमन नेम खूप इम्पॉर्टंट आहेत. पहा इथे रिएक्शन काय होणार इन ॲसिडिक मिडियम. रिएक्शन ॲसिडिक मिडियममध्ये करायचे आहे. कोणताही अमोनिया डेरिव्हेटिव्ह असो रिएक्शन ॲसिडिक मिडियममध्ये करायची H+. काय तयार होणार आहे एकदम इझी आहे. आता हा ऑक्सिजन, हा कीटोनमधला ऑक्सिजन आणि हा H2 काय रिमूव्ह होणार सांगा, H2 रिमूव्ह होणार आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा, दिस इज सायक्लोहेक्झॅनोन. दिस इज सायक्लोहेक्झेन. पुढे काय सांगा डबल बॉन्ड, पुढे आहे डबल बॉन्ड. पहा डबल बॉन्डला काय अटॅच होणार, डबल बॉन्डला अटॅच होणार एनला पुढे काय अटॅच आहे, एनला पुढे अटॅच आहे NHला पुढे अटॅच आहे C, डबल बॉन्ड ONH2 and the name of this compound is cyclohexanone. This is called cyclohexanone semi-carbazone. semi-carbazone. रिएक्शनच्या आधी काय होता ZID. रिएक्शन झाल्यानंतर काय तयार झाला सेमी कार्ब्याझोन. दिसतं ना सर्वांना सेमी कार्ब्याझोन ZONE. आणि तुम्हाला हे विचारलं होतं, ॲक्च्युली तुम्हाला रिएक्शन विचारलीच नव्हती, तुम्हाला विचारलं काय होतं फक्त हे स्ट्रक्चर विचारलं होतं सेमी कार्ब्याझोन ऑफ सायक्लोहेक्झॅनोन. म्हणजे तुमचं ॲन्सर कोणतं आहे, हे तुमची रिएक्शन हे तुमचं ॲन्सर नाही आहे, पण सायक्लोहेक्झॅनोन ऑफ सेमी कार्ब्याझोन ऑफ सायक्लोहेक्झॅनोन कसा तयार होतो ते तुम्हाला मी रिएक्शन थ्रू दाखवलेलं आहे. समजलं. तर तुमचं ॲन्सर काय, तर हे तुमचं ॲन्सर आहे. फक्त स्ट्रक्चर ड्रॉ करा किंवा रिएक्शन काढून जर तुम्हाला येत असेल तर तसं लिहा, नो प्रॉब्लेम. तुम्हाला मार्क मिळणार फक्त एकच. रिएक्शन लिहिली तरी 1 मार्क मिळणार, हे स्ट्रक्चर काढलं तरीसुद्धा 1 मार्क मिळणार. सेकंड आहे 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन ऑफ बेन्झाइड. समजलं सर्वांना, लिहिता 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन ऑफ बेन्झाइड. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, बेन्झाइडची रिएक्शन करावं लागेल. बेन्झाइड, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झाइड, तर बेन्झाइडचं स्ट्रक्चर काय पहा, बेन्झाइडचं स्ट्रक्चर आहे दिस इज बेन्झिन रिंग. दिस इज बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे C, डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड बेन्झाइड. दिस इज कॉल्ड बेन्झाइड. पहा बेन्झाइडची रिएक्शन तुम्हाला काय सोबत करावं लागेल, 2,4-DNP सोबत करावं लागेल. 2,4-DNPचं स्ट्रक्चर काय पहा NH2 आणि NH2ला पुढे काय अटॅच करायचा NHला पुढे बेन्झिन अटॅच करायची आणि बेन्झिनच्या 2 पोझिशनला आणि 4 पोझिशनला काय अटॅच करायचा NO2 ग्रुप अटॅच करायचा आहे. दिस इज कॉल्ड 2,4-DNP. 2,4-DNP म्हणजे काय सांगा, 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझाईन इन ॲसिडिक मीडियम H+. काय रिमूव्ह होणार आहे, एकदम सिम्पल रिएक्शन आहे, फक्त वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आपल्याला. हा H2 रिमूव्ह होणार. कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल, दिस इज बेन्झाइड म्हणजे बेन्झिन पुढे काय अटॅच आहे C, डबल बॉन्ड इथे H. C डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार हा Nला पुढे काय अटॅच आहे सांगा, Nला पुढे अटॅच आहे NH. NHला पुढे काय अटॅच आहे बेन्झिन रिंग अटॅच आहे आणि बेन्झिन रिंगच्या 2 पोझिशनला आणि 4 पोझिशनला काय अटॅच करायचा NO2 अटॅच करायचा आहे. याचं नाव काय होणार बेन्झाइड 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन. येथे सर्वांच्या लक्षात याचं नाव काय बेन्झाइड 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन. समजलं. तर तुम्हाला हे स्ट्रक्चर विचारलं होतं, ॲक्च्युली तुम्हाला जो क्वेश्चन विचारला ना तर याचं ॲन्सर काय फक्त हे स्ट्रक्चर आहे. पण हे स्ट्रक्चर कसं तयार झालं मी तुम्हाला ते रिएक्शन थ्रू दाखवलेलं आहे. समजलं. तुम्ही फक्त रिएक्शन लिहू शकता किंवा फक्त तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. तर आपलं जे ॲन्सर होतं ते कोणतं ॲन्सर होतं, तर फर्स्टचं हे ॲन्सर आहे आणि सेकंडचं हे ॲन्सर आहे. समजलं सर्वांना, नोट करा हे. आज आपण कोणती रिएक्शन पाहिली, ॲडिशन ऑफ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. राहिलेल्या रिएक्शन्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.